कमळे कमळे अहो काय म्हणता नुसते आवाज देत राहता. काय तो मड काढलं घरासारखं माणूस हाका मारणं कधी येणार नाही पहिल्या हाकात हाका मारला आहे नेस हा हा गाड्या मग मड गार्डन ना आता तुम्ही थंड सारखी आरसा का पाहते सारखी आरसा का पाहते मग काय पाहते त्या आरसा का मला तेच कळत नाही. अहो काय पाहणार आहे. काय झालं ओरडायला मग तिला जेव खाऊ घातलं घरी म्हाताऱ्याला म्हातारीला म्हातारीला अहो म्हातारी कुठे गेली काय पत्ता घरात नाहीये. म्हातारी का हाताने भरवायचं का हाताने भरवायचं तरी खाती ना म्हातारीच. म्हातारी मला लई जीव लागले पहिला लहानपणी लई जीव लागले. मग आता प्रत्येक मायला होती तिना का मिठाबरोबर भाकरी खाऊन परपंच जागेवर ठेवले जागेवर आमचं म्हातारं वारून किती दिवस झाली मला आठवत नाही. म्हातारीना रांड पण घालेले मा करता रांड पण म्हातारीला एवढं एवढं काही पडतं का म्हण. मग मी कुठे त्याला हाडाड करते मी हाडाड करते का. हाड तिला काम सांगायचं नाही त्या दिवशी म्हणा इकडं जाडलं नाही तिकडे असं किंवा तोंड फोडी बघ तेव्हा एका दिवशी मी अहो त्या दिवशी किती कामं होते पाहुणे आले होते लग्न होतं गाव पाहुणे आले जेवण करायला पाहुणे जेवण करायला आलती पाहुणे तेव्हा लोक गणगोत होतं ना. जरी मग गणगोत म्हणल्यावर आपण आता कुठं चांगला वापर मग थोडी मेकअप कमी करायची तो आरसा का कमी पाहायचं काम करायचं आरसा पाहून काय तू मोठी होती का मोठी नाही हो चालतं असं नाही काय नाही की आरशात काय आरशात आपण आहे हा आपण. अरे काय आरशात काय टारशात पाहते बरं मी आरशात पाहिजे तुम्हाला काय तकलीफ होती माझ्या वाट्याची कामं तुम्ही करता का परपंचात लक्ष पाहिजे परपंचात मग लक्ष कुठे आहे लक्ष मग? परपंचात पाहिजे तिकडे नको मेकअप पिकअप नको करू आपण शेतकरी धर्मातले माणसं आहे. शेतकरी धर्मातले माणसं आहे म्हणे काय मेकअप करू राहील बा? वळानं तुला बेकार लागेल वळण ते मारचं वळण लागेल सासाचं वळण लागेल सासरचं. बया मायाचं कसं बेकार वळण आहे मला समजेल का जरा. मग ते काय कसं तर ते काय तुझ्या भाऊ जाय तसे तुझ्या बहिणी सारख्या आरशा पुढं सारख्या मोबाईल पुढं. अरे काय मग पाहू द्या ना काय काम लाज वाटते लाज मला लाज काची मेवणी म्हणायची लाज वाटते तिला कोणाला असा तुझ्या आता बहिणी तुम्ही एक महिना आंघोळ करत नाही थुत्तर तो आरशामध्ये पाहत नाही तर तुम्ही कशाला पाहणार आहे तुम्हाला आंघोळीचं बार जीवार तिला 3 पोरं झाले तरी लाली लावी ती मग लावणारच ती आहे. बहीण लाली लावी ती लाली. मग काय तुम्ही देवरेला अरे किती आम्हाला खाली पाहायची निशाणी ती खाली पाहायची. लाल लावले काय खाली पाहिलं बा तर तुम्हाला कमी दिफा लागला असेल म्हणून तुम्ही असं झांबलं चालता रस्ता हा आणि चालले मोठे सांगायला लाली लावती लाली काय करायला तुमचे थका फार असं वाटतंय तुम्हाला. काय असते फोन त्या फोनाला तर काही दमच नाही फक्त दुसऱ्याला नाव ठेवायचं. तू आज तोंड फोडी ना मध्ये चुरचुरपणा केला ना आता काय चुरचुर माझ्या मात्र जर एवढं एवढं काम सांगितलं मला सर्वांना तुमच्या म्हातारीला काहीच काम नाही सांगा तू उलट तुमची म्हातारी 10 म्हातारीत बसतील तर 10 म्हातारीत मला चहा सांगते की चहा घेऊन ये म्हणून. मग तू काय उपकार करते का तो बापा घेऊन आणती ती अशी कप बशी अशी सगळी सुकून जाती वाळून जाती तरी म्हातारी उचलून आणत नाही घरामध्ये. तू हातपाय मोडले का हा तू हातपाय मोडले आले मोठे म्हातारीचा लेक आणि लेक मायचा लेक मा नको नादी लागू मी त्याला या वयात त्याला सरपंच करू दाखवू शकतो मी शिरपतराव तुमची चालतीच तेवढी आहे चालते शिरपतरावची. आहेच आहे उगे तुझ्यामुळं मी गपसले तुझ्यामुळे मी गोंड घालून चालवतोय नाही तर आज शिरपतराव कोला ताईट करून चालला माणूस. माझ्यामुळं का बरं मी काय करते तुम्हाला. अरे काय आता ते काय लाली लावून मेकअप करून उगत लावून पावडर लावून चांगली दिसते का काय लाली? हा? चांगली दिसते लाली. हा मग लय भारी दिसते ना. मग मी आज नाचे जाते का नाचे जाते कशाला जाऊ तुमच्या पुढेच नाचते ना हा तुमच्या पुढेच नाचते. हा का नाही मा पुढे नाचते मग मला ओमे टाकला तुझ्यावरून. मग अरे दुसऱ्या काय बाहेर घातल्यापेक्षा मावर घाला ना कुठे बिघडलं काय तेच पैसे बोलत घरात खर्च तोंडाच्या आपण. वाड्यानं काय अक्कल आहे का तुला. तुमचं तोंड दाखवा चालते मी काय करू. एकूण तर मला ना तू बायको खरं मला पस्ताव येईल. हा ना मला तवा लय चांगले चांगले मागणे येत होते. ही आमची म्हातारी नाही का डिबर ही नव्हती देणं ही मती नाही हीच पोर चांगली कष्टाची पोर आहे. हा त्याला माहिती मी किती कष्ट करते तर हा तुमच्या सारखी नाही इकडे तिकडे थापा मारत. मी काय ताप मारला हा काय ताप मारला. सरपंच निवडणुकीसाठी तुमची माय उभी करताय ना तुम्ही करून अरे करून द्या की करून जेव्हा तिला सरपंच करीन हा हाय ते तेवढं आपलं माग. अहो त्या आंघोळीसाठी तुम्ही म्हणजे त्या पाण्यासाठी एक महिना आंघोळ करत नाही सरपंच झाल्यावर बंद गावाच करणार नाही तुमच्या नांदाना. हा सरपंच होऊन ते सगळं गाव सुधरून टाकी गाव. हा माया मात्र ना 9 वारी सोडून मी 6 वारी नसायला येईन पण तिला सरपंचच करीन. याला म्हणतात डोकं. हा
मी काय केलं फक्त भाकर का बरं अशी वाताडे एवढंच विचारलं ना. सुनबाई नाही ते बोलली मला. का हो दादा हां काय विचार करू राहिले? चाललंय बाबा, ती काजल गेली निघून राग राग. काजल राग निघून गेलं, काय झालं? राग जायला काय झालं एवढं? म्हणजे जेवायला वाढलं ना हां तर एक भाकर खूप वाताड होती. हां पोळी. हां तर म्हणलं बाई का बरं एवढी वाताड, खायचं तर खा म्हण, लय डियाबाजा नाही लावायचा. असं बोलली हम्म. तुम्हाला? हां यायला माहिती कधी बोलत नाही, आज का तोंड उघडलं? फोन बिल आलता तिला कोणाचा मायारून? ते काही नाही मला माहिती, तिच्याने फोन केला असेल, नाही तर मग असं असेल काहीतरी. किती टकोरीची तुम्हाला माहिती आहे ना? हां हं? तिने केलं असेल काहीतरी, तिकडून भरले असतील कान. असंच वाटतंय. ती तिन्ही भरलं हे. नाही तर ती लहानी बहिणीला टोलेची तिच्यावाली. हां हा तिला मुंगळीला ना, तिला लय खायचे. आपलं चांगलं लय. चाललं ना, पावत नाही. पावतच नाही तिला. हा कारण त्यांची सासू सासरे राहिले मरून, हां त्यांना काही गरज नाही. त्यांना काय घेणं नाही. आणि माझा म्हातारा ठणठणी तर त्यांना तकलीफ होत असेल. हां कारण त्यांचं घर राखायला कोणी नाही ना. हा मग इकडं काही का होईना दारात काठी जरी आपली बसलो तरी तुम्ही कुठेही कामाला जाऊ शकता. मग राखणदार राहतो शेवटी, मग. आधार राहतो. असं हं? असं केलं का? असं केलं ते अजून ना. काही बोलली का? आता काय बाबा, वाचलं तर ते गंज राहते. पण मी भरली होती पिशी, मी चाललो होतो राग राग. राग कुठं जाते आता? जातो पोरीकडे. मग काय कर. पुढे कमले का चालले का? येतो जाऊन तिकडे. बरं या चालू भेटून या लगेच यावर, पण 2 दिवसात. हा हा मग. हा नाही तर मग काय राग गेले का तोपर्यंत आहे ना, तिला बोलून घेतो, तिची व्यवस्थित जाटणी करतो मी. हा पाय बाबा. नाही पण तिला मी नसताना तुम्हाला बोलायची काय गरज आहे? नाही बोला नका जायना, पण तसं बोलायला कारण पाहिजे ना. बोलायला कारण बी पाहिजे, बोलणे बी तसं पाहिजे. कवा आपण वातड भाकर दिली म्हणूनच म्हातारं म्हणलं. बरं म्हणलो म्हणजे काय, तो का दिली ना असं केलं तसं नाही. प्रेमातच बोलायची. प्रेमातच बोललो मी. भाषा कशी आहे ती. कवा एवढी वातड भाकर मला खाता नाही येणार. हा तिचे काठ खूप कडक झालेले आहेत. मग तर ती बरं काठ जर काढून टाकले तर म्हणजे माजलंय म्हातारं. हा असं होतं. तेव्हा ती खायला तकलीफच झाली थोडीशी. खाली मी बोलायला गेलो, आता खायच्या आधीच तिनं ते बडबड उठवली, तेव्हा ते घासही गेला ना. केव्हा किती वेळ झाली? 1.5 तास झाला का? किती वेळ झाला तिला जाऊन? जवळजवळ आता 2-2.5 तास झाले ना. नाही शेपरली ती बरं का. हा हा ती शेपरली म्हणजे तुमच्याशी भांडण करून परस्पर गेली. मला शब्द बरं विचारलं मी. विचारणं गरजेचं होतं ना. हा? गरजेचं होतं विचारणं, तिनं विचारलंच नाही. नाही, म्हणजे कोणची वागण्याची पद्धत? हा हा? भाऊ तुला येऊन द्यायचं होतं. मला येऊ द्यायचं, मग. काय म्हणायचं, बोलायचं. हा हा? का तू असं म्हाताऱ्या माणसाला डोकं लावशील तशी जायचं परस्पर? वा अरे वा, चांगलं नाही नाही. चांगलं नाही म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे. विनाकारण बदनामी करायची आणि वरून आपलंच नाव मोठं करून, जसं काय म्हाताऱ्यानं मला उचकून दिलं असं करून. साफसुकीची गोष्ट ही आपल्याला नाही पटलं. हं, पण तिला दाखवतो मी. तिला आहे ना, हं. ती काय जायला नाही सर, अजून तिला फोन करून बोलून घेतो. नाही तर मी जाईल स्वतः स्टँडवर. हा चालेल ना. हा एखाद्या वेळेस स्टँडवर असलं बी काय, कारण आता एवढ्या 2 तासात गाड्या बंदच राहत्या. तुम्ही करा ना जायचं कॅन्सल. का बरं काय? येतो जाऊन आजच्या दिवस, 1-2 दिवस थांबवतो. मी एखाद्या गोष्टीचं लाव धरला का तेच धरून राहते आता. नाही पण आहे ना, थोडं माझंही मन शांत होईल. हा ते आहे बा. हा. थोडं मन शांत होईल, लोकही शांत हा होईल. येतो कमलाला भेटून. हा आणि तिला तुम्हाला जवळजवळ भेटून टाइमच झाला ना. बरेच दिवस झाले ना. हा ना. मागच्या सणाला आलती तर तसं भेटेल नाही. हो नाही पण ये ना, ये बाय ना, काय नाही तिला, काय ना काजलला, काय ना पटलं का तिनं आपलं काम करायचं. हा वातडी झाली बरं, वातडी होती म्हणूनच वातडी म्हणले, इतके दिवस नाही म्हणले काही. हा आली झालं वातडी बाई. मग तिनं द्या मामा, हा ती पोळी द्या, दुसरी घ्या. दुसरी हा सर. हा मग काय उरकायची गरज होती तिला? तर तिनं भलतंच चालू केलं. हो मग मी जाऊन येऊ का? ना आता तुम्ही म्हणता, तुमची इच्छा झाली ना, हां तुम्ही जाच पहा काय काही नाही ते. आणि तिला बोलून घ्यायचं. हा नाही तिला मी करतो ना, तिचं आहे ना. हां तुम्ही येऊ सर बरोबर तिचं इंजिन ठीक करून ठेव तुम्ही. बरं सगळी व्यवस्थित सर्व्हिसिंग करून, पुन्हा कधी खडखड वाजलं नाही पाहिजे. तेच तर नाही, कारण जर असलं तसं काही तर मग बोल बुवा. नाही पण तुम्ही एवढं काम करत्या, धंदा करत्या. काम धंदा नाही, मी राखण राहतो, विषय राहतो तू. हा मग मग इकडे बसलं तरी मग दार उघड फरक राहतं ना. पडतो, मग. मग
म्हातारा माणूस म्हणजे काय. हम्म. बरं या तुम्ही जाऊन येऊ काय का हरकत मग? नाही, मी करतो तिला फोन. येतो 2 दिवसातच. हा लवकर या. हा नाही तर मला बोला घ्यायला. काय चला, नाही. तुम्हाला सोडून नाही देतो स्टँड पर्यंत. हा. असले तिला घेऊन येतो चला. बरं चालेल. हा मग काय टेन्शन नाही राहणार. हो. राधा राधा करी बासरी कृष्णासाठी राधा भावरी राधा राधा खरी बासरी. काय रे भाऊ काय काय चाललंय काय नाही बसले काय टाइम बस लय गप्पा चालू आहे बाय तुला कोणाच्या गप्पा? हो तुला नाही का मागं बसली ते बायांमध्ये कोण? तू हा कोण चालू तेवढं उठाळ कुठाळ करायला काम कोण नव्हतं. तुझ्या सुना तुला तिथेच चहा आणून दिलाय पार बायांमध्ये. अरे मग एकदा बसलं बोलत म्हणजे बसलं तिथं काय मग असं. या बाय तुला सांगतो बायांमध्ये किती गापा कर हा तो कोणते उठाळे कुठाळे करू नका नाही बाबा ते आपल्या बोकडे येतात. नाही नाही ते नाही करायचं. हा नाही तर मग काय बसायचं तरी काय उठाळ कुठाळ नाही ते नाही जमायचं बाबा. उटाळ कुटाळ काल आपलं आपलं आणखी त्यांच्या पैसे सांगायचं. तुला सांगतो एक तुझ्या कानो घालायचं होतं. हा आता तो मला लग्न केलं गोष्ट खरी. हा हा आता मी ती पोर करीतच नव्हतो. हा तू किती मला बळजबरी केली हा करत 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 मग काय झालं आता? अरे काय ते सारखं आरशात पायन ये काय मग करत आरशात पाय मग आता का रे आरशात पाहिल्यानं काय झालं? बरं तिची बहीण आहे तिला 3 पोरं आहे तरी लाल लावून येते. आता त्या लालीच काय राहत एवढं? लालीच काय राहत? बरं तिच्या का आहे ना आता तिचे ढवळे केस झाले ढवळे केस झाले ना तरी मेकअप करते. आता काय करायचं म्हाताऱ्या माणसाला सांग बरं. हा पण मी म्हणते तुला एवढं बारीक लक्ष द्यायचं काय काम आहे आपलं? नाही नाही मला लोक टोची त्या दिवशी लग्नामध्ये पाहिली एवढे लोकं टोचीत्या. शिरपात्राव तू मेवणी बाय तुझी सासूबाई. आता त्या सासू मुखामध्ये दात नाही तरी तिला लाली लावेल. आता काय म्हणावं हे ते तू मला हसून गोड कर. बाबा हसून गोड करते का रे? मी मा आयुष्य गेलं मला आहे का कधी लाली का नखपालीस का कधी मेहंदी आहे का? एवढं मला सांग. तू तर शेर मध्ये उलटी मग पाय बरं आणि ते खेड्यातले असून असं त्या खेड्यातले असून हं? हं? ज्याला म्हणते ना काय ज्याला निळा त्याला काला बांग. बरं तर तू येईन केव्हा ना मुखात दात नाही पहिली 9 वारी नसे आता 6 वारी नसायला लागली. वय अरे काय याला अर्थ नाही लोक आपल्याला नाव ठेवते. तू ते पण मग ते त्यांना कळत नाही ना? कळत का त्यांना? हं? त्यांना कळत कळायला पाहिजे थोडं. नाही माय स्वांग धड नाही त्याचं कामावर लक्षच नाही. सारखं मोबाईल ना आरसा मोबाईल मरू दे. या बाय. असं आज अरे काय पाहते तरी रंगाला काळे म्हणून बरे डवळा जर असतं एखादं पोर स्वार झालं ना डवळाचं असं माकडला असतं का मग आपण देवाना काळा कलर दिला म्हणून बरे हाय ते बरे. आता काय सांगायचं अव काय होती तर कशाला केली मग? गोरीच पाहायची असती. वाट फोडू काय हा तोंड फोडू का म्हणे? लयच वचर तोंड चालतं. आता तुमच्या समोर बोलतो तर एक शब्द बी बोलत नाही तुम्ही. काय आता काय बोलणार आहे मी? लेक एवढी मोठी तारीफ करू राहिले नुसते होचे हो करता. दोघं मायले का सारखेच तुम्ही? माझ्याला काय बोलायचं शब्द माझ्याला शब्द बोलायचं तुला सांगतो. तुम्ही काय बी बोलता तरी तुमची काय मान बोलायचं मानच नाही मला बोलायचं माझ्याला एक शब्द नाही बोलायचं ते मला कपडे होत नाही. का ग आता शब्दाला आता शब्द शब्दाचं भांडण मान करायचं हलवती का? ना मान. मान नाही. मान हलवती ना. का ग शब्दानं शब्द भांडणं होत्या कशाला भांडणाच्या तुझ्या नावानं? मुखामध्ये दात नाही तरी लाली लावी महागा. तुम्हाला मायच्या लालीची तुम्हाला घेणंच तुला काय? काय नाच जायचं का टेजवर नाचू द्या ना. तुमची काय मान खाली जाणार आहे? मग मग बापाला आवडतं मग भावाला आवडतं. जेतेच मला शिरपत्राव सासूबा शेवटलं तर लग्नात उठून आलो मी लग्नात उठून मला लाज वाटत सुटली. हा लाली लालीच लावली काही लाल गळती का? काय हा बर मुखात दात नाही लाली लावी नवदेवा माग कलवरी. आता ते काय सोबत आहे का काय येण्यामध्ये पुरुष तुझं काम राहत तुझं मी एवढीच पोर आहे. असू द्या. तुम्हाला तकलीफच काय म्हणते मी? तुमच्या मायला आणून द्या. माय लावती तर. बरं पंक्तीतून चप्पल घालून चालेल असं एवढी मोठी चप्पल तिची उष्टाची. काय बाहेर पडली होती का? पाय उचकाटला तुमचा? एवढं बारीक लक्ष पाहिलंच कधी? मी तर एवढं लक्ष देत नाही बाबा कोणावर. अरे काय ते काय हा त्या तुम्ही तुमच्या लेकाला समजून सांगायला पाहिजे.
ते त्याच्या घरी आपण आपल्या घरी. अगं त्याला नाही काही गोष्टी सण होती, सण नाही होती एखाद्याला. तू नाही शाळ पन्ना करू आणून दे चाल. हा वाढ. म्हातारी जेवण नाही मी जेवण चाल. हा चला तुम्हाला जेवायला देते. बरं यावदस आहे ना रोज बटाट्याचं कालवण करते रोज बटाट्याचं कालवण हा, करते तुमच्यासाठीच एका करते, दिवशी तुम्हाला काही बनली ना. आवडतं एक काम कर भाऊ, घे जेवून चल, जाऊ दे. अरे काय जेवती जाऊ दे, जे असलं ते घ्या. पावसाला खाऊन घ्यावा, रोज काय बटाटे करतो? सकाळ बटाटे संध्याकाळी बटाटे हे असं. वाज आला पोटामध्ये. चला लई दिवस झाले मुलीची भेट नाही, जावई बापूची भेट नाही. राहावा 4-8 दिवस आता, थोडंसं मन येरगाळून जाईल, जरा करमूनही जाईल. 4-8 दिवस राहिलं तर बरं वाटेल. जावई बापू, ओ कमला, कमल, कमला. बाबा हां, या या. आलो आलो आलो. जावई बापू कुठे गेले? जवाई बापू झोपले. झोपले? हा असं. या इकडे बसा. येईन बाई कुठे जायले? येईन बाई आहेत मध्ये येते बाहेर. ओ आ हा, ओ हा. अरे राम राम. काय बाबा आले उठा ना. कोण मा बाप आले. जाऊ दे ना. उठा. आहो हा मा बाप आले. काही तिकडे गाडी माणूस झोपत आहे. ते झोपत या बाबा. त्याच्यामुळे उचलून ठेव. राम राम. जावई बापू राम राम. बाबा त्याला आवाज नाही. त्याच्या कानात आगीमधाची मावशी जायला होती. त्याला आजच आणली काढून ती दवाखान्यातून. अच्छा. बरं तुम्ही तुमच्या कानात कानावर पडलं वाटतं नाही. हां हां. म्हणून आले वाटते. जावई बापू राम राम. ओ राम राम म्हणलं. कोणी भेटलं नव्हतं का? काला राम राम करा. आपण तुम्ही जावई हं? जावई बस येऊ का साधं उचलून घेऊ मग डोकं. आपण कधी आले आता मी काय? पाणी आणते हा. आण बाबा. आहे हं? पाणी प्यायला. पाणी वाटत नाही हॉटेल भेटलं का का? हां, हॉटेल नाही भेटलं का? हॉटेलमध्ये नाही जाते आम्ही. मग आपल्या म्हणलं आता जावई बापूचं घर म्हणजे पोरीचं घर जवळ आलंय, काला इकडे तिकडे जात बसायचं. याचे उपास करू जाऊ हां हां. उठले का सुटले उठले का सुटले काही करता आहेस का यांना. येईन बाई कुठे जायले म्हातारी? मस्त आत गेली जाते ते माग. अहो मी चांगलं विचारतोय जावई बापू. हं? का मसनत लायत्या म्हाताऱ्या माणसांना? काय काय त्या म्हाताऱ्याला ठोर म्हणजे उलट घर मोकळं होतं. म्हणजे घरात माणसं नकोय असं? हं? हा. इकडे दे. अहो तुला सांगितलं नाही आल्यावर काय द्यायचं नाही घरामध्ये म्हणजे. आता पाणी दिलं ना, काय दिलंय? हं? थांबा दादा मी दुसरं आणते. येडा बाज खाली अहो दादा उन्हातून आले ते पाणी पाजू द्या. मामा काय ठेव बस खाली बस खाली. काय घेऊन आला का तुला? पाहुणे कोण कोण आले? घरून आलो. घरून आले. हा. आले ना आहे घेऊन लिकीला कन्यादान. आता काय लग्न आहे का तुमच्या इकडं कन्यादान आणायला? दादा थांबा मी तुम्हाला थंडगार पाणी आणते. अरे बस खाली. अहो पाणी आणून द्या. एवढं काय मोठं पाणी? ते. तो फोन तो कुठं हे बाकरी का तर याच्या त्याच्या दारामध्ये तुकड्या मोठे ते पाणी बिनी नाही लागत. बस खाली लय मुळे काय असेल ना तर मग जाय तू. अहो पण मग पाणी आणून द्या. ते एवढं उन्हामधून आले ते भेटायला. पाणी तर पिऊ द्या. बेटाने आली त्याने खादाडायला तिकडे भेटेलच जरा खायला. का बरं आमच्या घरी काय नाही काय? खाता तेच हं? रोजचा कांदे खळगुट करून इकडे चांगलं चुंगलं खायला भेटते ना. तुम्ही कंचरवरचा सुट्टीचं का बोंबील खाते? मामा आम्ही काय खाऊ. आम्ही आलो का तुमच्या दारामध्ये तुकडा मोडा कधी. हं? लाज वाटत माहिती लाज काहीतरी उठलं का सुटलं उठलं का सुटलं काय तुलाच नाव पडली एक झाली काय.
हा उठलं सुटलं कधी आले होते 15 दिवसाला 8 दिवसाला तर येतात. बाई काही तक करू नको, मी भाऊला फोन ही करतो. माणूस की का तुमची? हाय आम्हाला पुरी आहे, म्हातारीला पुरी आहे, मला बहिणी आहे, वर्ष तिने दिवाळी तिने काय नका हो. मग आता बरं का? तुम्ही शिकवलं वाटतं तुमच्या लेकाला की पाणी पण नाही पाजायचं तिच्या बाबाला. काही वजन पडून देऊ नका. हॅलो का दादा? अरे समा मला घ्यायला ये बाबा, गाडी नाही आहे मला. लगेच आलो, मी निघालोच होतो. हा. लयच आपलं मी. असं का? हा, ती माफी मागत होती, हां. चूक झाली म्हणे. हम्म. हा, मग तिला घरी सोडलं, लगेच येतो तुम्हाला घ्यायला. बरं, आता गाडी नाही आहे. हा, आणि मला वाटलं होतं 7-8 दिवस राहावा हा. किंवा 2-4 दिवस का होईना, पण माझी मनस्थिती नाही तशी चालत. करा, मला करवणार नाही हा. तुम्हाला घ्यायला. तर मी आता स्टँडवर येतोय आणि लवकर नाही, ये. घरीच थांबा ना, कशाला स्टँड उन्हात आणायचं, ये तुम्ही घरी डायरेक्ट. असं का? हो, बरं, चालेल चालेल, ठेवा. चालेल, ठेवा. काय बोलला दादा? येऊन राहिलं मला घ्यायला. तू एवढा नाही साजूक याला साजूक का भाऊ, मोठ्या माणूस सांगतो मी घ्यायला चालतो, घ्यायला येतो तर मग पाठवायचं काय काम होतं. लेकीच्या घरी बाप भेटायला येणार नाही तर कशाला येणार आहे? 8 दिवसाला 15 दिवसाला तुमच्यासारखी माणूस की नाही खाल्ली त्यानं. नाही लय माणूस आहे ना, त्याला माहिती नाही का कॉलमाबर खायला भेटत नाही ना. आता तुम्ही तुमच्या लेकीच्या घरी जात नाही का? अशीच वरवर करतात का तुमची? जातो नाही तुमची पण अशीच वरवर होत आम्ही असेल. आम्ही म्हणून तिथे- तुम्ही शिकल्या. आम्ही 4-5 वर्षातून एकदा जातो. अगं टाइमच नाही भेटत, काय करते. याला लयच कौतुक वाढले. तुम्हाला काम सुटत नाही. इकडे भेटतं ना मटण खायला भेटतं, सुकट बोंबील खायला भेटतं, कॉलमाबर तू चांगल्या डरक्या देतो, खातो पक्का बोंबील पक्का पाहतो तो. दादा पाहिली काय लोकांची माणूस की? जाऊ दे बाबा, जुनी म्हणे 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनाचे. हॅलो, आज पाहुणे येईल, आज ना का येऊ, उद्या आणू 5 किलो मटण. हा 5 किलो मटण आणतो ना. खांबा लागा का ना किती जण आहे? चौकच आहे का? बरोबर 5 किलो मटण बस होईल ना. चालेल ठेव. उद्या पाहुणे होऊन राहिले, पार्टी. तुमची पार्टी उद्या? मा बाप आला तुम्हाला जड झाला आणि ती पार्टीच स्वयंपाक करू का मी? राम राम राजी. अरे कस काय? बरं बरं जबरदस्त वाटतं. हा असे कोणते झोपातून उठ कोणते तोंड पाहिजे पडले तू उठला बरं आहे का भाऊ, समाधान? हा, बरं आहे. बरं आहे. वय भाऊला पाणी बिणी आण कोणच बाई. तोंड पाहिले ना? कोणच तोंड पाहिलं? पाहिजे तुमच्या मात्र तू झोपातून उठला हो दाजी, नीट बोला जरा. घरी काय बाकी नाही, आम्हाला आमच्या म्हातारा जड नाही म्हणे. पाहिलं तुमच्या म्हाताऱ्याचं तोंड. काय बोलायचं तुम्ही बी. घरी काय त्याला कोण चांगला पोट जेवण घालतो का बरं नाही? कोण नाही घालत पोटभर जेवण? सारखा उठला का लिकी का उठला का लिकी का कधी उठलं का लेखी? काय मग ते 5-6 महिने झाले तेव्हा आले होते. पर काय काम आहे याचं आलेच ती, त्यांना खत वाटत ती. लय खत वाटत लिकीला बोलायचं तिकडं हा? लिकीला बोलायचं. तुम्हाला ती बी गेल्यावर सर नाही होत ना. माग पळा आणि यावं तर सामी घरी ना ते का तोरण अंडे फोडून खालती घालती त्याला. म्हणला त्याला काय कुस्त्या घालायच्या का? बंद केलं ते ना ते. माळ घालेल ते ना आता. त्याला म्हणलं माळही नका ठेवू. माणसं बाहेर माय मात्री बाहेर आणि ना एवढा मोठा दूध होता बरोबर तुला आणि येणं गेला गाठा कधी? त्या मागच्या टायमाला त्याचा पार्क होऊन गेला असेल ना, गुमत होऊन गेला असेल त्याच्या. तुम्हाला ते आठवत राहतं का? त्याचा हार बसेल नाही हार माझा हार बसला ना ते हाप नाही करेल. बरं का दादा, आपलं घर ना हागून बर. खरंय भाऊ, आपण ठिकाणी ना. तयारी कर बाबा. चल, हा बर का. गाडी कुठं लावली? मोटरसायकल. बाहेर आहे का? चल. हा, तुम्ही आता आहे ना, हं. जिथं आपली इज्जत नाही ना तिथं डबल यायचं नाही. बिलकुल नाही. तर आता तोंड नाही व्यवस्था पाहणं. करा, काय तुमच्या होतो काय मी उपाशी नाही. काय आपले केस त्यांची दारात आहे, त्यांना काही बोलता येत नाही आपल्याला. भाऊ एवढं बरोबर आहे. म्हातारे तुला नाही माहिती हे मला बोलणं केलं त्या टायमाला. आजकाल दाजी केलं तेव्हा केलं ना, आता तर नाही ना. मग आता नाही बोलायचं. हा राखायचं आहे माहिती मा डोक्यातला माल लागण्याच्या टायमाला आमटी कमी नाही चालती. अरे मग लोकांनी आता ते आमटीचं काय? लोकांनी कोडा भात खाला कोडा भात. मला काय विचारत आहे का नाही आज काही कुठं लागणार लोक गेले का तेव्हा त्याच्या शिरपत्र सारखं लग्नच बोलणार नाही म्हणून आमटीच नव्हती म्हणून. नाही तुम्हाला आमटी कमी पडली ते दिसलं. जिले 5 कॅरेट वाढवत ते नाही दिसलं. मसाला भात एक कढई फेकला ते नाही दिसलं. ते नाही दिसलं. हा, काला बोलत राहायचं. खरं महत्व घेऊन यायचं ना मग गाडीमध्ये टाकून तवा. काय ते तुम्ही आलं कटायचं
हा लिगा चाललो बाबा आम्ही. परत फिरून मागा नका भाऊ. लेकराकडे पाहायचं नाही का? पोट वळाय भाऊ जाऊ दे पाहिलं असेल तर पाहू दे मांग माग नाही पाहायचं म्हणजे काय? लयच कुचका पोट माणूस आहे. वळाय एवढं नाही बोलायचं भाऊ. अरे आपण आता तू नाही जाणार का लेकीच्या घरी? ती चूक तिची नाही हिची चूक आहे, तिला फोन करते. नाही तू नाही जाणार लेकीच्या मला घरी. बाबा फोन नको करू ते कोणाला घ्या दादा घ्या. ती फोन करते. हे झालं तेव्हाच नाणी दडपायचं ना. दडापलं असतं पण ते बारीक नव्हतं ना दडपायला, नाही तर दडपून टाकलं असतं. हं? समा आता बाई हा थोडं बोलायचं शिकवा. अहो शिकायला आम्ही धोरणच नाही अजिबात. आम्ही कोणाला काय सगळं बोलावं, शिकू कोणाला काय आम्ही बोलावं. सगळं त्याला शिकेल. दोरण नाही ना, त्याला मारा नाही. हा का हा कमला येऊ का आम्ही? नाही तर मी जर कमळाला सांगितलं ना हा महिन्याच्या आत कार्यक्रम होऊन जाईल. होईल कार्यक्रम पण नको जाऊ दे सांगू बा, बाबा. बरं आहे आपलं हा, चाललंय मग ना काय. असं. येऊ का काय पाहुणे? एवढं? या येऊ जाऊ का? दे 4 दिवसानं काय एवढं मनाव नका धरू. येईल बा. नाही मनाव नका धरू, जाऊ नाही, द्या. आ- आम्ही सोडून देऊ. आता मन काय पाहिली काय? येऊ का? असं, मग काय बाबा या. लक्षात ठेवा मी काय म्हणतो, माहिती का पिशवी आणि पाण्याचा ग्लास फेकून दिला ना मी तर तुमच्या मायची बी तेच हाल करेल मी. कोण मी तुला आता पाठीवरून काढून देईन. हा हा. पाठीभर मला काढून दे हा आपल्या नको नाद लागू. हा पाट्या दुसऱ्या बायको करती जबा हो का पोर याच लागणार नाही नाही ही रीत तर चालणारच आहे गड्या. हा. आज तुम्ही त्याचा आदर केला नाही तर मी तुमच्या मायचा आदर करणार नाही. लिहून घ्या. पाहू 24 तास तुम्ही घरात नाही राहत, 12 तास मी घरात राहते. तोंड फोडू काय नाही काही गरज नाही. तोंड आता फोडू? पहा तुम्ही काय काय होतं ते. पाहिन हा मी तुला काय तोर बरं? 2 शब्दानं 4 शब्द वाढत्या का नाही? वाढत्या का नाही? बरं ते हलकट नाही दारात कधी आपण आयुष्यभर हलका जाऊ. त्याच्या पण मग आले प्रेमाना 2 गटकाभर गपची. तसं नाही नाही माझ्या लग्नात मला आमटी कमी येईल ना तो मला राग डोक्यात बसेल. आता लग्नाला किती वर्ष झाले? एक बादली भर आमटी कमी आली ती बादली भर आमटी. अरे बादली बर पण मग गेलं. बरं आपल्या गावचे नेमके सरपंच पाटील ती जेवायची बाकी राहिली होती आणि नेमकी आमटी संपली. मग काय करायचं त्याला मी शेवट हॉटेल आता मध्ये एवढं त्यांचं उरलं ना आमटीवर बादलीचं काय एवढं घेऊन बसलाय? जाऊ दे. नाही नाही मला तोच माझ्या डोक्यात राग खेळतो. मग त्यांना आमटी भरून बादली करून आणायला लावायची. बस जाय बघ आता मला झोपू तसं बोल. नाही एक आमटी भरून बादली तू करून लय बाग किती गाडी त्यांचा आमटी झोपू दे वय मला. आमटी आंघोळ करतो का?